वांद्र्यातील गरीबनगर येथील दगडफेकीच्या घटनेत सहभागी आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार। आरोपींना आज वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहवर कारवाई। डॉन 3 मधून माघार घेणं पडलं महागात। रणवीर सिंहवर FWICची मोठी कारवाई। महाराष्ट्रात आता जमिनीप्रमाणेच मिळणार पाण्याचा सातबारा। राज्यातील महसूल विभागात जलसातबारा ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत। असा प्रयोग करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरणार। आदित्य ठाकरे हे काँग्रेस आणि मुघलांच्या विचारानं चालतात। आमदार संजय गायकवाडांची आदित्य ठाकरेंवर टीका। खेड ग्रामपंचायतीत पावणे 17 लाखांच्या गैरव्यवहाराचा ठपका। विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय। खेडच्या सरपंचांवर निलंबनाची कारवाई। पालघरमध्ये बालक मृत्यू प्रकरणी लसीकरणाची पडताळणी। 2 महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता आरोग्य विभाग सतर्क। खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद। लातूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं प्रशासनाच्या निर्णयाला विरोध। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर उद्योग भवन क्षेत्रातील व्यावसायिक अडचणीत। जिल्हा उद्योग केंद्राने काढलेल्या पत्रामुळे व्यावसायिक आक्रमक। बीडमध्ये 600 किलो कांद्याला अवघा 301 रुपये भाव। वाहतूक हमालीचे पैसेही शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून देण्याची वेळ। मदत करण्याची सरकारकडे मागणी। वसई विरार परिसरात लाचलुचपत विभागाची कारवाई। पेल्हारमध्ये महिला तलाठी ACBच्या जाळात। 45,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा। विविध जनहिताच्या मागण्यांसाठी काढण्यात आला भव्य मोर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख अंबादास मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला। बाबा पेट्रोल पंप चौकात गळ्यावर चाकूने वार। या प्रकरणी सराईत गुन्हेगार राम बोडखेवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।